आपला आत्ता जो विवेचन चालू आहे ते माया नदीचं विवेचन चालू आहे. त्यात त्यांनी सांगितलं की तमाचे धारसे वाढ सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना हे दुवाड माया नदी. या माया नदीमध्ये तमाचा पण मोठा प्रवाह आहे. म्हणजे तमाचा मोठा प्रवाह या शब्दाचा अर्थ अज्ञान फार जोरात आहे ना. म्हणजे मुळात माया म्हणजेच अज्ञान आहे. अज्ञान आणि माया हे वेगळं नाहीये खरं सांगायचं म्हणजे. त्याचं लक्षण जर केलं, हे एवढं विवेचन केलं की नाही, हे स्वरूप विवेचन असं शास्त्राच्या परिभाषेत म्हणतात. तिचं कार्य काय वगैरे सांगितलं, काय माया काय काय करते, तिच्यामुळे काय काय होतं, ते सगळं आत्तापर्यंतचा विस्तार जर आपण पाहिला तर ते लक्षात येतं. पण मायेचं लक्षण काय नेमकं, तर ते लक्षण जर पाहायचं म्हटलं तर त्याचं लक्षण असं आहे की जे अनादि आहे, अनिर्वचनीय आहे आणि शुद्ध सत्वगुण प्रधान आहे, ती माया आहे. माया आणि अविद्या असे दोन विभाग काही लोक करतात, नाही तर काही लोक एकच मानतात. अविद्या आणि माया एक मानतात, असं दोन्ही आहे. म्हणजे दोन मतप्रवाह आहेत. त्यात विद्यारण्य स्वामी वगैरे जे आहेत ते काय करतात की माया वेगळी आणि अविद्या वेगळी. आणि अविद्या आणि मायेत फरक काय, तर अनादित्व सारखंच आहे, अनिर्वचनीयत्वही सारखंच आहे. फक्त सत्वगुणाचं प्राधान्य, तर शुद्ध सत्वगुणाचं प्राधान्य जिच्यात आहे तिला म्हणायचं माया, आणि मलिन सत्वगुणाचं प्राधान्य जिच्यामध्ये आहे तिला म्हणायचं अविद्या. एवढा फरक आहे. आणि ती माया भगवंताची काय होते, भगवंताची उपाधी होते, आणि अविद्या ही जीवाची उपाधी होते. असा एक मोठा फरक आहे या दोन याच्यामध्ये, दोघांच्या भेदामध्ये. काही लोक मात्र माया आणि अविद्या सगळं सारखं त्याचं बलिन सत्व प्राधान्य किंवा गुणसत्व प्राधान्य काही करत नाहीत. म्हणजे शंकराचार्य वगैरे जे लोक आहेत, म्हणजे मूळ भाष्यात तर कुठं असं स्पष्टपणे उल्लेख नाहीच आहे. तस्तांत्र भाष्य जरी पाहिलं तुम्ही तर त्याच्यात असं तुम्हाला उल्लेख मिळत नाही स्पष्टपणे. किंवा उपनिषदही काढून पाहिलं तर उपनिषदात स्पष्टपणे माया वेगळी अविद्या वेगळी असा फारसा उल्लेख भेटत नाही. शंकराचार्यांच्या आधीचे कोण आहेत तर गौडपादाचार्य आहेत. तर गौडपादाचार्यांचा ग्रंथ पाहिलं तरी तिथेही सापडत नाही. शंकराचार्य उत्तरकालीन जे आचार्य आहेत त्यांनी त्याचा असा पद्धतीने एक फरक केला आहे, असं काही जणांचं म्हणणं आहे. आमच्या गुरुजींनी त्याला उत्तर दिले की ते शंकराचार्यांच्या ह्याच्यात ते सापडते, पण तेही उत्तर देत असताना असंच उत्तर दिले की स्पष्टपणे जरी सापडत नसले तरी अनुमानाने ते सूचित होते म्हणून. याचा अर्थ काय, स्पष्टपणे नाही हे तर खरं आहे काय. आणि भाबती किंवा विवरण पाहिलं तर विवरणामध्ये तर स्पष्टपणे माया आणि अविद्येच्या भेदाचं खंडन आहे. विवरण नावाचा जो ग्रंथ आहे, आत्ता सध्या काय आहे की वेदांताच्या ह्या सगळ्या ज्या प्रक्रिया आहेत, प्रत्यक्ष कसं होतं, अनुमान कसं आहे, माया काय म्हणावी, तिला अविद्या मध्ये पंचीकरण वगैरे, हे सगळे प्रक्रिया काही भाष्यात स्पष्टपणे सांगितलेलं नाही आहेत. ह्या सगळ्या विवरणाचार्यांनी सांगितल्या. विवरणाचार्य जे होते ते शंकराचार्यांच्या शिष्याचे साक्षात शिष्य आहेत. म्हणजे शंकराचार्यांनी पद्मपादाचार्यांना भाष्य 3 वेळा शिकवलं. आणि मग पद्मपादाचार्यांना त्यांनी भाष्य शिकवत असताना मध्ये जे म्हणजे भाष्यात ज्या प्रक्रिया नाही आहेत त्या सगळ्या प्रक्रिया गुरुमुखानं पद्मपादाचार्यांकडे आल्या. आपल्याला कोणती प्रक्रिया मान्य काय नाही हे सगळं गुरुमुखानं पद्मपादाचार्यांकडे. मग पद्मपादाचार्यांनी विवरणाचार्यांना शिकवलं. मग विवरणाचार्यांनी विवरणामध्ये ते सगळं हे केलं, प्रबद्ध केलं. तेव्हापासून या सगळ्या हे करतात. तर त्यातली जी मायेचं जे लक्षण आहे, मी हे सगळं मायेच्या लक्षणावरून बोलत गेलो, तर मायेचं जे लक्षण आहे ते काय आहे, जे अनादि आहे, अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय या शब्दाचा अर्थ जे खरंही नाही आणि खोटंही नाही. मायेचं हे वैशिष्ट्य आहे. माया पूर्ण खोटी नसते, कारण खोटी असेल तर तिचा आपल्याला अनुभव आला नसता, म्हणून तिचा अनुभव येतो ना, है की नाही. असच्चेत न प्रतियात असं आहे. सच्चेत न बाध्येत, असच्चेत न प्रतियात. भामतीकारांचे हे 2 वाक्य आहेत. या 2 वाक्याचा अर्थ काय, जर ती सत्य असली असती तर बाधित झाली नसती,
आणि जर ती असत असली असती तर प्रतीतीला आली नसती. ती प्रतीतीला येते आणि बाधित होते, म्हणजे ती सतही नाही आणि असतही नाही. हेच अनिर्वचनीय येतोय तिचं. अविद्येचं काय, अविद्या अनिर्वचनीय म्हणजे किंवा माया अनिर्वचनीय म्हणजे ते. तर ते अनादित्व सती अनिर्वचनीयत्व सती ज्ञान निवर्तत्व, महत्वाचा एक गुण तिचा आहे की ती ज्ञानानं निवृत्त होते. अनादि आहे, कधी कधी सुरू झाली कळत नाही. प्रकृती पुरुषांचे व विद्यनादि व भावपी वगैरे वाक्य तर आहेतच. आणि अनादि असून अनिर्वचनीय असून ती काय, तिचं दुसरं वैशिष्ट्य काय, ज्ञान निवर्त्य. ज्ञानाला मात्र ती हे होते, काय म्हणतात, ती निवृत्त होते. तिला माया म्हणतात. ती माया आहे. म्हणजे माया काय आहे, अनादि असून साध्यंते किंवा शांत आहे. अनादि असून शांत आहे असा पदार्थ अन्यत्र फारसा नाही. जो अनादि असतो तो प्राय हा अनंत असतो. ब्रह्म अनादि तर अनंत आहे. तसं माया नाही. माया ही शांत आहे, अनादि आहे पण शांत आहे. ब्रह्मज्ञान त्याची निवृत्ती होते. काय रज्जू सर्प हेच उदाहरण आहे त्याचं. रज्जू सर्प हेच भ्रांती आहे ना, मग ती मायाच झाली की. मान्य केला मायेचं वर्णन करताना किंवा जगदंबेचं वर्णन करताना आपण असं म्हणतो की ही अनादि आहे, पण शांत आहे असं त्या दोन्ही पदार्थाचं एखादं असं दाखवलं. रज्जू सर्प हेच उदाहरण आहे ना. जगत हे उदाहरण आहे. जगत सुद्धा मायाच आहे ना, ते शांत आहे. जगामध्ये सगळे पदार्थ नष्ट होतात. घटपट पट वगैरे सगळे पदार्थ मायाच आहेत, हे पण शांत होतात. ज्ञान निवृत्ती आहे यांना. ज्ञान म्हणजे ज्ञानांती निवृत्ती होतं. आता तुम्ही असं म्हणू शकता की घटपट कुठं ज्ञानाने निवृत्त होतात, अशी शंका येऊ शकते तुम्हाला. घट उचलला फोडला, झाला निवृत्त. कुठं ज्ञानाने निवृत्त झाला असं कोणी म्हणू शकेल की नाही. दंडाने निवृत्त, मुदगर पाहत वगैरे जर केला त्याच्यावर तर फुटला घट, मग कुठं निवृत्त झाला असं म्हणू शकाल ना. तर त्यात काय आहे की कार्य जरी आकार रूपाने जरी घट नष्ट झाला तरी त्याच्या मूळ रूपात, म्हणजे त्याचं जे मूळ रूप कारण काय माया, त्या रूपात तो निवृत्त होत नाही. जेव्हा माया निवृत्त होईल तेव्हा तो खरा निवृत्त झाला असा त्याचा अर्थ आहे. सत्कार्यवादी असल्यामुळं रज्जू सर्प हेच उदाहरण आहे, दुसरं उदाहरणच नाही आहे. रज्जू सर्प, शुक्ती रजत हेच उदाहरण आहेत. म्हणून तर एक सर्वात गौडपादाचार्यांनी फार चांगलं सांगितलेलं आहे, वंद्यापुत्र हा कधीच कोणाच्या स्वप्नात सुद्धा येत नाही. माया नसण्याचं मोठं लक्षण काय आहे, म्हणजे मायेचं व्यतिरिक्त जर दाखवायचं जर झालं तर तो वंद्यापुत्राचा आहे. वंद्यापुत्र आकाश पुष्प, सशाचं शिंग हे कधीच कोणाला स्वप्नात कधीच येत नाहीत, कधीच येत नाहीत. कोणाला कधी दिसत नाहीत. पहा तुम्ही, कितीही भ्रम झाला म्हणलं ते वंद्यपुत्र दिसत नाही, आकाश पुष्प दिसत नाही आणि शशशिंग दिसत नाही. किती भ्रम होऊ द्या, किती भ्रमिष्ठ असू द्या माणूस, दिसतो का, नाही दिसत. म्हणजे ते माया नाही, ते अत्यंत असत. माया त्या कोटीत नाहीये. हे सगळं वर्णन जे आहे ना, हे मायेचं कार्याचं वर्णन केलं. सत्वगुण असं करतो, रजगुण तसं करतो, अमुक करतो, तमुक करतो. पण माया म्हणजे नेमकं काय स्वरूप आहे, त्याचं लक्षण काय, हे पाहत असताना हे फार महत्वाचं आहे. की कितीही भ्रमिष्ठ असला माणूस, म्हणजे वेड्याला सुद्धा कधी असं वंद्यपुत्र दिसत नाही. पहा तुम्ही, वेड्याला सुद्धा दिसत नाही, स्वप्नात सुद्धा नाही. म्हणजे न दृष्ट हा ऐके नाही, ते फार महत्वाचं. हो हो ना, हो ना. पण असंभूत म्हणजे याचाच अर्थ माया ही असंभव नाहीये. याचा अर्थ काय, माया असंभव नाही म्हणजे अत्यंत खोटी नाही, काही अंशात खरी. ज्या काळात तिची प्रतीती येते त्या काळामध्ये तिला किंचित सत्यत्व ब्रह्माकडूनच ती उसणं घेते. म्हणजे ती काही तिचं स्वतःच सत्य हेच नाही, काय म्हणतात, मायाचं नाही. व्यावहारिक पदार्थ सुद्धा स्वतःचं अस्तित्व ब्रह्माकडूनच घेतात, त्यांना स्वतःला अस्तित्वच नाही. पण माया कशी आहे तर ती अशी आहे, असंभव या कोटीतली नाही आहे. ती अनादि आहे, अनिर्वचनीय आहे
आणि ज्ञान निवर्ती आहे, हे लक्षात घ्या. लक्षात जर करायचं झालं याचं एक एक झालं आवश्यक आहे. ज्ञान निवर्ती नुसतं जर म्हटलं तर काय होईल, जीव आणि परमेश्वर किंवा जीव आणि अविद्या यांचा जो संबंध आहे त्याच्यावर आधी व्याप्ती जाते. वेदांत मतामध्ये 6 पदार्थ आहेत जे अनादी आहेत. अनादी षटकच म्हणतात त्याला. अनादी षटक म्हणजे अनादी 6 पदार्थ. जीव ईशो विशुद्धाचित तथा जीवेशयोर भेदा अविद्यात चितोर योग षडस्माकम अनादय. हे 6 अनादी पदार्थ आहेत. जीव, ईश्वर, विशुद्ध चैतन्य या मतानुसार. कारण जीवही प्रतिबिंब आहे, ईश्वरही प्रतिबिंब आहे. आणि या दोघांना अधिष्ठानभूत असलेले जे बिंबभूत चैतन्य ते विशुद्ध चैतन्य, तिसरा पदार्थ. आणि त्याच्यानंतर जीव आणि ईश्वराचा भेद, अविद्या आणि चैतन्याचा संबंध, अविद्यात च्युतोर योग हा, अविद्या स्वतः अविद्या एक आणि अविद्या तच्चितोर योगा तिचा आणि चैतन्याचा संबंध, षडस्माकम अनादय. हे 6 पदार्थ अनादी आहेत. या लक्षणामध्ये अनादित्वे सती, अनिर्वाच्यत्वे सती, ज्ञान निवर्तित्व एवढंच जर म्हटलं तर काय होतं, आपलं त्यातला ज्ञान निवर्तित्व नुसतं म्हटलं, अनादित्व वगैरे अनिर्वाच्यत्व वगैरे नाही दिलं तर या संबंधाला अतिव्याप्ती जाते. म्हणून अनिर्वाच्यत्व द्यावं लागतं. हे सगळं आवश्यक आहे. 3 गोष्टी असतं. नुसतं अनिर्वाच्यत्व म्हटलं तर मग अनिर्वाच्यत्व संपूर्ण जगतच आहे. मायेचं जे कार्य आहे त्या कार्यावर अतिव्याप्ती जाते. म्हणून अनादित्व पण द्यावं लागतं. कारण कार्य अनादी नसतं. म्हणून हे सगळं आवश्यक आहे. अनादित्व पण आवश्यक आहे, अनिर्वाच्यत्व पण आवश्यक आहे आणि ज्ञान निवर्तित्व पण आवश्यक आहे. तर ते हा सगळा प्रकार सांगायला त्याचं आहे की याच्यात तमाचं पण आहे. म्हणजे सत्वगुण रजोगुणाचं काल आपण पाहिलं. आज म्हणतात की तमाचे धारसे वाढ, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माझ्या नदी. इथं काय, तमाचा एकीकडे जोरदार प्रवाह आहे आणि दुसरीकडे स्थिर सत्वगुण स्थिर आहे, असं या दोघांचं दुवाड. आणि यांच्यामध्ये ही माया नदी चालू आहे असं त्यांना म्हणायचंय. म्हणून म्हणजे याचा अर्थ काय, सत्वगुण स्थिर आहे याचा अर्थ दुसरा आहे की त्या सत्वगुणाच्या आधारे तुम्हाला ब्रह्मदर्शन होतं. सगळ्याच रजोगुण आणि तमोगुण जर असला असता तर कदाचित तुम्हाला ब्रह्मप्राप्तीची आशा पण राहिली नसती. सत्वगुण आहे हा एक महत्वाचा. पै पुनरावृत्तीची उभळे झळमंदी सत्यलोकेची उडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्म गोळकाचे. याच मायेमध्ये मग सत्यलोक वगैरे पण आले. आणि अब्रह्म भुवना लोका पुनरावृत्ती अर्जुन, हे लक्षात घ्या. सत्यलोकापासून सगळा बाकीचा पसारा जो आहे तो सगळाच पुनरावृत्ती आहे, म्हणजे पुन्हा पुन्हा फिरणार आहे. तेच त्यांनी सांगितलं की पुनरावृत्तीच्या बोलण्यामुळे सत्यलोक रूपी बुरुज आहेत. सत्यलोक रूपी बुरुजही काय होतात, उबळीच्या आघाताने ब्रह्मांड रूपी धोंडे गडबडतात. ब्रह्मांड रूपी धोंड याच्यामध्ये नदीमध्ये, आणि ते याच्या प्रवाहाला ते गडबडतात. म्हणजे खालीवर होत राहतं त्याच्यामध्ये. म्हणजे स्वर्ग जरी असला आणि सत्यलोक जरी असला तरी तो सुद्धा या त्रिगुणातच येतो. म्हणजे सत्यलोकात खूप चांगले लोक राहतात पण तरी सुद्धा काही वेळा गडबड होतीच की नाही. कोणाला राग येतो, कोणतरी उठतं छाप बीप देऊन जातं की नाही. म्हणजे शाप कसा झाला सगळे सत्वगुणी ते शाप येतो कुठून, शाप देतात की नाही. काही वेळा ऋषी लोक फार रागीट असतात आणि शाप देतात. ते काय येतं, हे तिथेही ही माया काम करते, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी सांगितलं की हे असं सगळं होतं. तया पाणीयाचे वहिलेपणे अजूनही न धरती बोभाणे, ऐसा मायापूर हा कवणे तरी जे लगा. त्याचा सारखा पाण्याचा वर्षा होत असल्यामुळं त्या मायेचा पूर ओसरतच नाही, कधीच ओसरत नाही. म्हणजे जगामध्ये सारखं चालू आहे ना हे सगळं, हे पुन्हा 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 चालूच आहे. असं नाहीये की पाऊस आला तरी फक्त 4 महिने थांबतो, 4 महिन्यानंतर थांबून मग नंतर त्याचा पूर म्हणजे मायापूरच असले म्हणाले. पाणी याचे वहिलेपणे अजूनही न धरती ओभाणे, त्याचं ओभाण म्हणजे पूर ओझरतच नाही म्हणाले.
ओसरत नाही. पण हा माया नदीचा पूर कोण तरुण जाईल? माया मेहता माझी दुस्तर आहे ना, माया मेहता ही दुस्तर माया म्हणे. का दुस्तर आहे? दुस्तरत्वाचं कारण सांगितलं की हिच्यामध्ये सतत सत्वगुण रजोगुण तमोगुणांची उथळ चालत राहते, पाणी सतत वर्षाव होत राहतो. त्यामुळं खंडच नसल्यामुळं हा मायापूर सतत असतो. आणि इतका पूर असेल तर पाणी ते तरुण जाणं फार कठीण आहे. पण एक नवं लावो, जो जो की जे तरुण पावो, तो अपावो हो येते एक. आणि अजून एक वैशिष्ट्य असे की या माया नदीचं तुम्ही जे जे तरणाचा उपाय कराल, म्हणजे स्वर्गाच्या प्राप्तीसाठी काही उपयोग केला, तरी तुम्ही त्यात अजून बुडालच. कळलं का? कारण स्वर्गही त्यातच आहे. ब्रह्मलोकात गेलो ते त्याच्यातच आहे. म्हणजे जो जो की जे तरुण पावो, तो अपावो, ते सगळे काय अपाय म्हणाले. होय ते एक स्वयंबुद्धीच्या वाही, रिंगाळे तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवची डोही गावची गेले. जे स्वतःच्या बुद्धीच्या भरोशावर, स्वयंबुद्धी म्हणजे शास्त्र न पाहता किंवा जे स्वर्गालाच हे समजतात, मोक्ष समजतात, असे जे लोक आहेत, गुरुंना शरण न जाता स्वयंबुद्धीच्या भरोशावर तरणाचा जे जे प्राणायाम करतात, ते म्हणाले ते सगळेच्या सगळे कुठे गेले त्याचा आजपर्यंत पत्ता पण लागला नाही म्हणाले. गुरूंना शरण न जाता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला हे तरुण जायचं. ज्ञान जे आहे, ज्ञान मार्ग जो आहे, हा संप्रदाय परंपरेनं आला पाहिजे आणि गुरूंनी सांगितलं पाहिजे. गुरु सांगितलं तर ते होत, नाही तर होत नाही म्हणे. एक जाणीवीची डोही गर्वेची गिळले, त्यांना आम्हाला सगळं समजतं या ह्याच्यामध्येच गर्वाने गिळलेले म्हणाले. म्हणजे यस्या मतम यस्या मतम समतम, म्हणजे ज्याला असं वाटतं मला कळलं नाही त्याला ते कळलेलं असतं, आणि ज्याला असं वाटतं मला कळलं त्याला ते कळलेलं नसतं. आणि बहुतेक ज्ञानमार्गामध्ये काय होतं, जे परंपरेमध्ये नसतात, गुरु परंपरा ज्यांना नीट नसते, ते असं सांगणं आम्हाला सगळं कळलं म्हणून. ज्यांना गुरु परंपरा नसते त्यांच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर ते असंच बोलतात की आम्हाला सगळं कळलं. आणि ज्यांना समजलं कळलं हे गर्व, या गर्वामध्ये काय म्हणाले, गर्वेची गिळले, त्यांना हा गर्व गिळतो. म्हणजे त्यांना ही माया नदी चरू देत नाही. पण माया नदी तरून जाण्यासाठी सर्वात मोठा उपाय काय झाला असेल तर तो हाच आहे की भगवंताला शरण जाणे, म्हणजे सद्गुरूंना पहिल्यांदा शरण जाणे आणि तद्वारा भगवंताला शरण. भगवंताला शरण जाण्यासाठी मध्ये सद्गुरू एक महत्वाचं हे आहे, काय म्हणतात त्याला, सेतू, पूल. सेतू म्हणजे पूल, तो आहे. एकी वेदत्रयाची या सांगणे घेतल्या अहमभावाच्या तोंडी, ते मदमीनाच्या तोंडी सगळेची गेले. आता काही लोक ऋग्वेद वगैरे सामेत वेदत्रयाचं म्हणजे सगळं अग्निहोत्राचा विचार आहे इथं. अग्निहोत्राच्या द्वारा आम्ही वर जाऊत म्हणतात. अपाप सोम अमृताप भूम वगैरे वगैरे वाक्य की आम्ही सोमरस पिला आता आम्ही अमृत झालो असं ते म्हणतात. पण ते अमृतत्व काय आहे, फार म्हणजे मोक्ष नाही. अमृतत्व प्राप्त होतं पण ती सापेक्षिक आहे. किंवा कोविद सोमस्यापामिती वगैरे वाक्य आहेत की नाही, ते कोविद सोमस्यापामिती म्हणजे काय, आम्ही सोमाचा रस पिल्यामुळं आम्ही अत्यंत बलवान झालो आणि आता आम्ही अमर झालो असा त्याचा अर्थ आहे. किंवा चातुर्मास्य याजिनः सुकृतम भवति, अक्षयम हवई चातुर्मास्य याजिनः सुकृतम भवति, असं एक वाक्य आहे. जे चातुर्मास्य नावाचा याग करतात, चातुर्मास्य नावाचा एक श्रौतामध्ये याग आहे, तो जो करतात त्यांचं सुकृत म्हणजे पुण्य हे अक्षय राहतं असे अर्थ. पण हे अक्षय राहणं, दीर्घकाळ मिळणं, याचा अर्थ एकच की एक कल्पापर्यंत राहतं. एक कल्पाच्या पुढे तेही राहत नाही, त्यांना पुन्हा वापस यावंच लागतं. म्हणून म्हणाले ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद या 3 वेदांची सांगड बाजून अहंकाराचा धोंडा घेऊन आम्हाला सगळं करतं म्हणजे ते सुद्धा म्हणाले मदरूपी माशाच्या तोंडात सगळेच्या सगळे गेले. म्हणजे सगळे लोक जे या ह्याच्यात जातात, वेदामध्ये असं सांगितलं तर सांगितलं म्हणून वरवर वाक्य पाहतात. वेदांचा अर्थ कळणं सोपं काम नाही. वेदामध्ये परस्पर विरोधी खूप वाक्य आहेत, त्या सगळ्यांची एक वाक्यता करून त्या सगळ्यांचा खरा तात्पर्य अर्थ काढायला प्रचंड बुद्धी लागते. नुसते 2 वाक्य 3 वाक्य पाठ केले आणि विरोधी 2-4 वाक्य पाठ केले आणि हे केले तर चालत नाही, होत नाही. कारण खूप हे करावं लागतं त्या सगळ्यांचं एकत्रीकरण. त्यासाठी तर ब्रह्मसूत्र आहे. ब्रह्मसूत्राची गोष्ट अशी सांगतात की वेदव्यासाने ब्रह्मसूत्र रचल्यानंतर 300 वर्ष तपश्चर्या केली स्वतः वेदव्यासाने, आणि 300 वर्ष तपश्चर्या करून देवासमोर ते ब्रह्मसूत्र ठेवलं
आणि त्याला विचारलं की बाबा मी हे केलं ब्रह्मसूत्र, हे बरोबर आहे की नाही सांग. मग तेव्हा वेदव्यासाने होकार दिला आणि देवानं होकार दिला तेव्हा ब्रह्मसूत्र प्रगट झाले. मग ते ब्रह्मसूत्राचं परंपराभूत अर्थ शुकाचार्यांना, व्यासम शुगम, नंतर गौडपादाचार्यांना, शुकाचार्यांचे शिष्य गौडपादाचार्य, गौडपादाचार्यांचे शिष्य गोविंद भगवत पादाचार्य, गोविंद भगवत पादाचार्यांचे शिष्य शंकराचार्य. तर शंकराचार्यांच्याही चरित्रामध्ये गोष्ट अशी येते की त्यांनी केलेले जे भाष्य आहे हे त्यांनी तर इथं केलं, अलकनंदच्या काठी उत्तर काशीला केले. हे जे भाष्य लिहिलं प्रस्थानत्रयाचं जे भाष्य शंकराचार्यांनी लिहिलं ते उत्तर काशीमध्ये लिहिलेलं आहे. तर तिथं त्यांना त्यांचं ते भाष्य तपासून घेण्यासाठी सुद्धा वेदव्यास 3 दिवस आले होते. काही जण 3 दिवस म्हणतात, काही जण 18 दिवस असं म्हणतात. आणि वेदव्यासाने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं होतं आणि सकाळी भाष्याचा पाठ सुरू झाला की ते प्रश्न विचारायचे. म्हणजे शंकराचार्यांचं काय होतं की ते रोज जे भाष्य लिहिलं त्या भाष्यावर रोज प्रवचन करायचे. आज लिहायचं आणि उद्या प्रवचन करायचं असं चालायचं. तर ते ब्राह्मण आले होते, त्यांनी मध्ये शंका विचारायला सुरुवात केली आणि मग ते शंकेचं स्वरूप वादात सुरू झालं. हळूहळू करता सकाळचा वाद संध्याकाळपर्यंत चालायचा, संध्याकाळी ते कुठेतरी जायचे. असं काही चरित्रामध्ये 3 दिवसाचा उल्लेख आहे, काही चरित्रात 18 दिवसाचा उल्लेख आहे की 18 दिवसाच्या आधी किंवा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काहीतरी सुरुवातीला. पद्मपादाचार्यांच्या लक्षात ही गोष्ट आली की हे जे विचारतायत हे प्रश्न आणि ह्यांचं जे बोलणं वगैरे पद्धत जी आहे हे सामान्य ब्राह्मणाची पद्धत नाही आहे. हा सामान्य माणूस असला आहे, कारण त्यावेळेस भारतातले बहुतेक सगळे मोठमोठे जगजेते शंकराचार्यांनी जिंकलेले होते. एक मंडन मिश्र जर सोडला तर, मंडन मिश्र आणि कुमारल भट्ट जर सोडले तर बहुतेक शंकराचार्यांच्या समोर टिकेल असं कोणी नव्हतं. त्यामुळे पद्मपादाचार्याच्या डोक्यात आलं की ज्या अर्थी एवढं टिकायला लागला यांच्यासमोर वेगवेगळे प्रश्न काढून, त्या अर्थी हे सामान्य असला नाही पाहिजे. आणि मग नीट पद्मपादाचार्यांनी जेव्हा ध्यानात पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे वेदव्यास आहे. मग पद्मपादाचार्यांनी वेदव्यासांना प्रश्न हे केलं, म्हणजे आपलं आचार्यांनी सांगितलं की हे वेदव्यास आहेत. तर शंकराचार्य म्हणे मला पहिल्या दिवशीच कळलं होतं हे वेदव्यास आहेत म्हणून. पद्मपादाचार्य मला पहिल्या दिवशीच माहित होतं हे वेदव्यास आहेत. पण ते आपली भाष्याची परीक्षा पाहत आहेत आणि आपलं भाष्य योग्य आहे की नाही हे तपासून पाहत आहेत. म्हणून मी ते तपासल्या जातंय भाष्य, त्यासाठी मी ऐकत बसलो. आज आले की आपण त्यांना आधी साष्टांग नमस्कार घालूत मग पुढे बघूत म्हणाले. आणि मग शंकरा ते 18व्या दिवशी काही चरित्रात 18व्या दिवशी जे किंवा तिसऱ्या दिवशी काय जे असेल त्या चरित्रानुसार ते ज्या दिवशी आले त्या दिवशी शंकराचार्यांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला पहिल्यांदा. म्हणजे आपलं चिंतन नंतर होईल आणि आपण साक्षात आम्हाला वेदव्यास आहात असं वाटतं, ते आमची शंका पूर्ण दूर करा. तेव्हा ते वेदव्यास स्वरूपामध्ये आले. ते म्हणले हे तुझं भाष्य तपासण्यासाठीच आलो होतो म्हणले. म्हणजे एवढं तपासून मग भाष्य पुढे आले. म्हणजे इतकं सोपं नाही. मला काय सांगायचंय की अवतारी पुरुषांना सुद्धा परीक्षा द्यावी लागली. अवतारी पुरुषांच्या सुद्धा प्रतिभेला मोह होऊ शकतो एखाद्या वेळेस, मोठमोठ्यानं मोह होतो शब्दांचे अर्थ करताना. महाराष्ट्रातलं एक मोठं नाव आहे, मी नाव घेत नाही कारण ते आपला व्हिडिओ व्हायला म्हणून काय, पण तुम्हाला मी सांगतो की हा जो श्लोक आहे कोणता, बुद्धे परत असतो 6 भगवद्गीतेत आहे तो काय मनापेक्षा हे वर ना, इंद्रियेभ्य पराय जरता अर्थेभ्यश्च परम मनः मनसस्तु परा बुद्धीर यो बुद्धे परत असतो 6 असा श्लोक आहे की नाही. त्याच्यामध्ये 6 शब्दाचा अर्थ काय, तो 6 म्हणजे तो म्हणजे कोण, तर त्यांनी काम असा अर्थ केलाय. महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे त्यांचं. अशी बुद्धी भ्रमित होते चांगल्या मोठ्या माणसांचं, त्यांच्या पुस्तकात आहे, कळलं का. म्हणजे चांगल्याचं पण बुद्धी भ्रमित होऊ शकते. म्हणजे इतकं वेद मोहित करणार आहे. तिथं 6 या शब्दाचा अर्थ आहे, कारण हे वाक्य जे आहे जरी इथं आलं असलं तर या वाक्याला मूळ आधार जो आहे तो कठोपनिषदातला आहे. आणि तिथं 6 म्हणजे पुरुष, ईश्वर, आत्मा असा अर्थ आहे. म्हणजे बुद्धीच्या पलीकडे कोण आहे, तर आत्मा आहे, जीवात्मा आहे. यो बुद्धे परत असतो 6 असा त्या वाक्याचा अर्थ आहे. आणि हेही काढलं, ज्ञानेश्वरी जरी काढली तुम्ही, पण त्यांनी ज्ञानेश्वरीतच लिहिले यो बुद्धे परत 6चा अर्थ काम असा केला त्यांनी अर्थ. तर मोठमोठ्या लोकांना असा भ्रम होतो, हे लक्षात ठेवा, चांगल्या माणसांना सुद्धा. म्हणून ऋग्वेदाचे म्हणजे वेदांची जी वाक्य आहेत त्या वाक्यांचा
संपूर्ण अर्थ समजून घेऊन त्याचं तात्पर्य काय आहे, मग काही वेळा परस्पर विरोधी वचन पाहूनच गडबडतो. अरे असं आहे का, मग आता काय करायचं असं वाटतं. इकडे एक असं म्हणले, तिकडे एक म्हणले, मग आम्ही काय मानायचं असा प्रश्न निर्माण होतो ना. त्यामुळे तर साई विवाद करता पडले प्रवाह वगैरे वाक्य येतात. त्याचं कारणच हे की वेदामध्ये द्वैताला पण जागा आहे, अद्वैताला पण जागा आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही विचार करा ना, आपल्या सगळ्या आचार्यांच्या बुद्धीचं एक कौतुक. जर समजा अभिनवेश सोडून द्या बाजूला, कोणतं खरं कोणतं खोटं 5 मिनिटं बाजूला ठेवून द्या, पण ज्या वेदातून अद्वैत निघालं त्याच वेदातून द्वैत आलं की नाही, त्याच वेदातून विशिष्टाद्वैत आलं की नाही, त्याच वेदातून शुद्धाद्वैत आलं की नाही, त्याच वेदातून श्रीकंठाचं शैव भाष्य आलं की नाही, ज्या गीतेतून अद्वैत त्याच गीतेतून हे सगळं आलं की नाही. सगळ्यांची भाष्य आहेत, गीतेवर पण भाष्य आणि ह्याच्यावर पण भाष्य, ब्रह्मसूत्रावर आहेत आणि उपनिषदावर आहेत. या प्रस्थांतर, या प्रस्थांतरात भेद नाहीये पुन्हा. वाक्य ते मूळ. हा. त्याच्यातून यांनी अर्थ काढलेत, म्हणजे त्याच वाक्यातून ते अर्थ काढलेत. हे लक्षात घ्या तुम्ही. जे वाक्य अद्वैतपर वाटू शकतं आपल्याला, ते वाक्य द्वैतपर पण या लोकांनी करून दाखवलंय. म्हणजे बुद्धीचा खेळ काय असतो त्याचा जर विचार केला तर तो असा होता. अलग लक्षात. त्यामुळे ते मोहित होतात. म्हणून ते म्हणाले आम्हाला सगळं कळतं असं म्हणून वाटतं. ते नजर या मदरूपी माशाच्या तोंडात सगळेच्या सगळे गेले, अहंकार तिथं अडतो. थांब. अवधूत चिंतन श्री गुरुदेव